राम मंदिर सोहळ्याला काही तास उरले असून राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान होत आहे. ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपलाय. सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. प्राणप्रतिष्ठेआधी सुरू झालेल्या पूजाविधीचा आजचा 6वा दिवस आहे. प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी राम मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजलंय. राम मंदिराची मूर्ती मंदिरातील गाभाऱ्यात विराजमान झाली असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 7,140 निमंत्रक येणार आहेत. शिवाय 112 परदेशी पाहुणेही सहभागी होतील. रामनगरी अयोध्येत 150 चार्टर्ड विमान उतरणार आहेत. VVIP घडामोडींमुळे अयोध्या नगरीवर छावणीचं रूप आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अयोध्येतील रामाची मूर्ती कशी आहे, राम मंदिराची रचना कशी आहे, त्यासाठी दगड कुठून आणले आहेत, तसेच मंदिराच्या परिसरात कोणत्या सुविधा आहेत, यासंबंधी सर्व माहिती आपण एक नजर टाकूया. अशी आहे रामाची मूर्ती. मूर्तीत 5 वर्षाच्या मुलाची बालसुलभ कोमलता. प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण. पाणी प्रतिरोधक असल्याने हजारो वर्ष टिकणार. दुधाचा पंचामृताचा अभिषेकानेही परिणाम नाही. मूर्तीची चमक वर्षानुवर्षे कमी होणार नाही. पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत 51 इंच उंची. मूर्तीचं वजन जवळपास 200 किलो इतकं आहे. डोक्यावर मुकुट आणि आभामंडल आहे. प्रभू श्रीरामांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. भव्य कपाळ, तेजस्वी आणि मोठे डोळे. कमळाच्या फुलावर उभी असलेली मूर्ती. मूर्तीसोबत दगडापासून आकाराची चौकट. एका बाजूला गरुड, दुसऱ्या बाजूला हनुमान. ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आली. प्रभू श्रीरामांची मूर्ती काळ्या रंगाची. मूर्ती आणि अवतारांची कीर्ती. मूर्तीवर भगवान विष्णूचे 10 अवतार. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंहाचा अवतार. मूर्तीवर वामन, परशुराम, राम अवतार, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांचे अवतार. अशा प्रकारे आपण अयोध्येतील राम मंदिराची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.